आता इकडे सगळे रस्त्याला अनेक रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत. हा युरोपियन युनियनचा फ्लॅग आहे आणि हा फ्रान्सचा फ्लॅग आहे. आणि ह्याच्या समोरच एक ऑपरा हाऊस आहे. ऑपरा हाऊस काहीतरी 1800मध्ये बांधलेलं आणि खूप पॉप्युलर आहे. आतमध्ये जायचं असेल तर त्यांची एंट्री फी असते. नमस्कार मित्रांनो, बिल्बाओमधून तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बिल्बाओ स्पेनची एक इम्पॉर्टंट सिटी आहे. मॅद्रिड, बार्सिलोना नंतर सगळ्यात क्राउडेड सिटी आहे बिल्बाओ. आणि बिल्बाओचं फेमस म्युझियम आहे. आज आपण तिकडे जाणार आहोत फेमस म्युझियममध्ये आणि बिल्बाओ थोडं एक्सप्लोर करणार आहोत. तरी सगळी गर्दी आहे म्युझियममध्ये जायला. म्युझियमच्या समोर असं फाउंटन आहे आणि अनेक टुरिस्ट येतात इकडे म्युझियममध्ये जायला. इकडे कोलंबियातून आलेले आहेत टुरिस्ट. आणि म्युझियमच्या समोरच रिव्हर आहे आणि नंतर आपण रिव्हर क्रूज पण करणार आहोत. समोर रेस्टॉरंट्स पण आहेत. ही नवीन सिटी आहे बिल्बाओची. आणि अगोदर एक व्हिडिओ बनवलेला तो होता ऑन टॉप ऑफ बिल्बाओ. तिकडून ही सिटी दिसते पूर्ण. पण आपण म्युझियममध्ये जाऊया. बघा हे स्पेन आहे. मला विश्वास होणार नाही. हे लोक येऊन इकडे बॅग वगैरे विकतात इलिगली. तर हे लोक आफ्रिकेतून येऊन हे लोक इकडे बॅग वगैरे विकतात. हे म्युझियम आहे. म्युझियम समोर रिव्हर आहे. आपण रिव्हर क्रूज पण करणार आहोत नंतर. पण सध्या आपण म्युझियममध्ये जाऊया आतमध्ये. कसलं म्युझियम आहे काय आहे ते मला माहिती नाही. आतमध्ये गेल्यावरच कळेल. तो तिकडे एक त्यांचा ब्रिज आहे तिकडे. लेट्स गो इनसाइड. लोक याच्या आतमध्ये पण जातात. त्याच्या आतमध्ये पण लोक तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामध्ये आतमधून जाऊ शकता.
तर बाहेर आला तर मी बघितलं कुत्र्याचं एक ह्यांनी काहीतरी बनवलेलं आहे, पण ते सगळं फुलाने कवर केलेलं आहे. सगळी फुलं आहे तिकडे आणि फुलाचं त्या लोकांनी एक पुतळ्यासारखं बनवलेलं आहे, पण तो कुत्रा आहे. जवळून बघितलं तुम्ही ते सगळं फुलाचं आहे आणि बघायला पण एकदम खूप सुंदर वाटते. असं लांबून जर तुम्ही बघितलं ना, खूप मोठं आहे आणि सगळं फुलाचं आहे. हे बघा, म्युझियमच्या समोर एक फाउंटन आहे आणि जर तुम्ही पाय दिला तिकडून पाणी येते. बघा, छोटी मुलं इकडे खेळत आहेत, तिकडे तुम्ही पाय देतील तिकडून पाणी येते वरती. तर हे ह्यांची रिव्हर बघा किती साफ आहे. असं नाही की ऑटोमॅटिकली साफ झाली आहे, तर खूप अनेक $1,000,000 देऊन ह्या लोकांनी रिव्हर साफ केलेली आहे. तर आता आपण जी साफ सुथरी एकदम रिव्हर बघितली, त्या रिव्हरमध्ये आपण जाऊन क्रुझिंग करणार आहोत आणि समोर आपली बोट आहे. आणि जे आता आपण बघितलं चालत येताना तेच आपण ह्या रिव्हरमध्ये बघणार आहोत. आणि एक डिफरंट अनुभव आहे, स्पेशल अनुभव आहे रिव्हरमध्ये, ह्या बोटमध्ये बसून ही रिव्हर बघायचा. बघूया. ह्या पाण्यामध्ये मच्छी खूप आहे, पण हे लोक बोलले की ही मच्छी हे कन्झ्युम करत नाही. पुढे जाऊन एक सी आहे, तिकडली मच्छी ते खातात. छोटीशी रिव्हर क्रूज आहे आणि जास्त लांब जात नाही. एक 25 मिनटाचा एक राऊंड ट्रिप करते आणि जे आपण बघितलं ना तेच परत बघणार आहोत, पण रिव्हरमधून बघणार आहोत. तर मग व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. सी यू सून.